रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड प्रकरणी नवा अपडेट। छेडछाड करणाऱ्या आरोपीचे शिंदे गटाशी कनेक्शन। महिलांसाठी महाराष्ट्र असुरक्षित। नेमकं प्रकरण काय? राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। यामुळे महिला सुरक्षित आहेत का हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। नुकत्याच घडलेल्या 2 घटनांनी संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे। पहिली घटना पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपो मधील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची आहे, तर दुसरी घटना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीची आहे। या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। मात्र आता या घटनेचं कनेक्शन शिंदे गटाशी जोडले जात आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र। मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते। यात्रेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही तरुणींना टवाळखोरांनी लक्ष्य केले। या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत असलेल्या काही मुलींचा काही तरुणांनी पाठलाग केला आणि त्यांच्याशी अशोभनीय वर्तन केले। सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असता टवाळखोरांनी त्यांच्यासोबत झटापट केली। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे। या घटनेतील आरोपींचा संबंध काही राजकीय पक्षांशी जोडला जात असल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील झाले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनिकेत भोई हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय छोटू भोई यांचा पुतण्या आहे। त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। तर दुसरा आरोपी पियुष मोरे हा भाजपाचा माजी नगरसेवक असून काही दिवसांपूर्वीच तो शिंदे गटात सामील झाला असल्याची माहिती पुढे येत आहे। तिसरा आरोपी किरण माळी याच्यावरही गुन्हे दाखल आहेत। तसेच चौकशीसाठी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे। विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। या प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक झाले असून त्यांनी तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती। त्यांच्या संतप्त भूमिकेमुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे। रक्षा खडसे म्हणाल्या, जर केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला अशा प्रकाराला सामोरे जावे लागत असेल तर सामान्य महिलांचे काय? हा प्रकार अत्यंत संतापजनक असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे। कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक आहे मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात। तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं। तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले। तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या, काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या, कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली, तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या। पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला,
तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले. आमच्या गार्डनी त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्यांनी सगळं शूट केलं. जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले. ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं, दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं. ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले. नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली, त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला. तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली, त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला. आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही. त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या. निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली. काल म्हणजे आज सकाळी मी आली, काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली, कारण ती घाबरलेली होती. मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही. आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो. नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती, मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती. तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला, तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला. म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते. पण तिने लेट गो केलं की जाऊ दे, म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे. जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे. तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही. ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात. तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे. तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्याच ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे. CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यभर महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात ST बसमध्ये घडलेल्या घटनेनेही राज्यभर खळबळ उडाली होती. त्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अशा घटनांची पुनरावृत्ती का होते हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र.